पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री प्रकरणी मोठा वाद उफाळून आलाय। या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मोहोळ यांचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ माजली होती। या प्रकरणात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातला वाद उफाळून आलाय। धनगेकरांच्या आरोपांवर मोहोळ यांनी रवींद्र धनगेकर वैफल्यग्रस्त व्यक्ती असल्याची टीका केली आहे, तर शेट्टींच्या आरोपानंतर बिळातील उंदीर बाहेर आलेत असं म्हणत मोहोळ यांनी नाव न घेता धनगेकरांवर टीका केली आहे। तुम्ही पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये, पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये, आम्ही नाव घेतो। रवींद्र धंगेकरांनी ट्विट केलं, जे स्लोगन तुम्ही निवडणुकीत वापरलं होतं ना, की काय म्हणतात धंगेकर, त्याचं आम्ही वाचलं, मला ते कुठून ना कुठून आलं। निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर। तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही। आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही। काय वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले। बोलू द्या, मला फरक पडत नाही। आणि बातम्या पण लागल्या, मला खरं तर खूप वाईट याचं वाटतं। आपण सगळे खूप मित्र आहोत। मुरलीधर मोहोळ 3000 कोटीची जमीन 350 का 300 कोटी 300 कोटीत घेतली, हडप मूळ अडचणीत, हडप मूळ गोत्यात। मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना 30-32 वर्ष सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय। मी वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं।